लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अखेर अनेक वर्षानंतर मुंबई ते सिंधुदुर्ग असा रोरो प्रवास आता सुरू झालेला आहे. मी सध्या याच फेरीमध्ये आहे. या ठिकाणी अनेक नागरिक असतील, फॅमिली असतील, या ठिकाणी बसलेले आहेत. असेच काही फॅमिली आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अनेक वर्षापासून आता ही रोरो फेरी सेवा आता सुरू झालेली आहे. काय सांगाल याबद्दल? फार चांगला अनुभव वाटतोय आतापर्यंत. तरी आम्ही याच्या आधी अलिबागला 2-3 वेळा जाऊन आलेलो होतो फेरीमधनं, पण आता इथे कोकणात फेरी चालू झाली आहे. चांगलं फार झालेलं आहे. शिमगा असो किंवा गणेशोत्सव असो, हे कोकणासाठी खूप महत्वाचं असतं. याच्या अगोदर रस्त्याने जाण्यासाठी, ट्रेनने जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम व्हायचे. मात्र आता जो प्रवास आहे तो 6 तासांनी कमी झालेला. तुम्हाला 6 किंवा 7 तासामध्ये कोकण गाठता येणार आहे. कसं वाटतंय प्रवास? नाही, डेफिनेटली चांगलं वाटतंय, कारण का ट्रॅव्हलिंग टाइम कमी होतोय आणि एक समुद्राच्या मार्गे जाणं वेगळं एक्सपिरियन्स आहे. सो आय थिंक लोकांना खूप मजा येईल ट्रॅव्हल करायला. त्याचे दर देखील तुम्ही पाहिले असतील, त्याबद्दल कारण काय सांगाल? कारण का हा 6 तासांनी प्रवास कमी होणार आहे. तुम्ही तुमचे 4 चाकी असतील, गाड्या देखील घेऊन जाऊ शकणार आहे त्याच्यामध्ये. हो. तसं रेट वाईज ओके वाटतंय, कारण ट्रॅफिक आपण अवॉइड करतो या मार्गे गेल्यानंतर, आणि त्याच्यामुळे थोडंसं मेंटल प्रेशर थोडं कमी होतं. सो वर्थ वाटतंय या जेट्टीनी जाणं. आणखी काही या ठिकाणी प्रवासी आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगशील? याच्या अगोदर तू प्रवास केलेला आहेस का, आणि याबद्दल काय सांगशील? प्रवास केलाय, पण असा फर्स्ट टाइम करते. नक्कीच अगोदर प्रवासाला खूप वेळ लागायचा, मात्र आता खूप वेळ कमी होणार आहे. किती मोठं? पहिले खूप वेळ लागायचा, आता तर बेटर वाटतंय, आणि प्लस फुल एसी आहे, सो अजून मग मजा येऊ शकते. नक्कीच मोठा समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे, मात्र आता त्याचा आता पर्यायी मार्ग उपलब्ध केलेला वाहतुकीसाठी. तू जर बघतो ही बोट, कसं वाटलंय बोट? बघून खूप बरं वाटतंय. नवीन एक्सपिरियन्स वाटतोय. रोज आपण गाडीने जातो ट्रॅफिकमध्ये, पण आता हा नवीन एक एक्सपिरियन्स आहे. सो आम्हाला पण असं चांगले मेमरीज बनतील ह्याच्यानी. 6 तास मजा येईल एक्सपिरियन्समध्ये. नवीन वाटतं काहीतरी. हे कुटुंब होतं. आणखी काही कोकणवासी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अनेक वर्षानंतर हा प्रवास सुरू झालेला आहे. शिमगा असो किंवा गणेशोत्सव असो, कोकणासाठी तो खूप महत्वाचा असतो. मात्र आता 6 तासांनी प्रवास वाचणार. नक्कीच वाचणार. मी याच्या अगोदर आपली कोकण सेवक आणि कोकण शक्ती बोटीने प्रवास करायचो. बऱ्याच दिवसापासून ही प्रतीक्षित होती. ती मला वाटते बोट 84-85 बंद झाली होती. 84-85 पासून आता आज जी बोट चालू झाली आहे ती कोकणात जाणार. आता अतिशय आनंद होतोय, अतिशय. एव्हा कोकण आपलोच असा मी सगळ्यांना सांगेन. नक्कीच अगोदर ज्यावेळी प्रवास करायचा ती फेरी होती, आणि याच्यामध्ये काय फरक आहे, तुम्हाला याबद्दल काय सांगा? ह्या फेरीमध्ये एसी आहे, सुखकारक प्रवास आहे. ते तिथे कसं असायचं, खाली बसायला असायचं. अप्पर डेक, लोअर डेक असायचा, आणि खाली बसायचा. त्या बोटीचं मला माहिती आहे, कारण मी स्वतः अनुभव घेतलाय. आणि त्याचे माझे मामा संभाजी जाधव हे टिशो होते, तिकीट कलेक्टर होते त्या बोटीवर. चौगुले स्टीमरच्या बोटी होत्या. त्यानंतर ही बोट चालू आली आहे. हे कोकणासाठी सुखद आणि आनंददायी गोष्ट आहे. नक्कीच याच्यामध्ये अनेक क्लास देखील आहे. बिझनेस क्लास असेल, इकॉनॉमी क्लास असेल किंवा फर्स्ट क्लास असेल, अशा देखील क्लास देखील, कारण रेट देखील वेगवेगळे आहेत. हो, नक्कीच वेगळे आहेत. जर थोडासा रेट जर कमी असेल तर आणखी पब्लिक अट्रॅक्ट करू शकतो आपण. नक्कीच या ठिकाणी पाहत असाल की अनेक नागरिक जे आहेत, अनेक प्रवासी या ठिकाणी बसलेले आहेत. आणखी काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. जर या ठिकाणी पाहायला गेलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक वर्षानंतर हा रोरो प्रवास जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि नक्कीच कोकण बांधवांसाठी ही एक महत्वाचं असं हे मानलं जातं. जर या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल की 2 ते 3 टप्प्यामध्ये हे नागरिक बसलेले. आणखी काही या ठिकाणी प्रवासी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. गेल्या वेळेस ज्यावेळी सुरू त्यावेळी तुम्ही प्रवास केलेला हा का, किंवा ह्याच्याबद्दल तुम्ही काय? नाही, हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मी पहिल्यांदाच आली आहे. 6 तासांनी प्रवास हा वाचणार आहे, आणि त्याच्यामुळे अनेकांना प्रवासाचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. नाही, ही चांगली गोष्ट आहे की त्यांनी 6 तासामध्ये कोकणचा प्रवास केला, कारण की कधी कधी ट्रेनची पण फॅसिलिटी एवढी नसते, ट्रेनचे तिकीट वगैरे अवेलेबल नसतात. त्यामुळे ही 6 तासामध्ये जी सेवा चालू केली ती खरंच चांगली आहे. कशी प्रोसेस, काय सांगशील? काय प्रोसेस केली तिकीट बुक करण्यापासून पर्यंत येण्यापासून? थोडक्यात प्रेक्षकांना कशी प्रोसेस केली ते सांग. म्हणजे ते
नक्कीच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अनेक जे आहेत तिथे प्रवासी या ठिकाणी बसलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून कोकण ते मुंबई हे अवघ्या आता 6 तासावरती झालेलं आहे आणि त्यामुळे आता नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळते. असे आणखी काही प्रवासी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय वाटतं, अनेक वर्षापासून नंतर हा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला म्हणजे मुंबई आणि कोकण हे तर अवघ्या 6 तासामध्ये गाठता येणार आहे. शिमगा असो किंवा गणेश उत्सव असो, महत्त्वाचा सण असो, मात्र रस्त्याने 10-12 तास लागायचे. आता हा प्रवास 6 तासाने वाचला. नाही, खरंच ही नितेश राणे, नारायण राणे सर यांनी जो उपक्रम चालू केलाय, हॅट्स ऑफ देम. 10 तास, 14 तास, 18 तास, 20 तास हा प्रवास मी माझ्या जवानीमध्ये केलेला आहे. बाय रोड, बाय टॅक्सी, बाय कार, बाय ट्रेन आणि लालपरी. परंतु आता मी 5 तासात जो कोकणाला जाणार आहे हा एक परमोच्च बिंदू आहे आणि हा आनंद मी माझ्या आई आणि माझी मिसेस यांच्यासोबत मी घेतोय. मी फार मला भाग्यवान समजतोय. नक्की तुम्ही देखील कोकणामध्ये अनेक वेळा गेला असाल, त्याच्यामुळे जर पाहायला गेलं तर अनेक वेळा तुम्ही कोकणामध्ये गेलेला असाल. तो प्रवास आणि हा प्रवास काय वाटतं फरक? जमीन आसमानाचा फरक. तेव्हा ते सिंपल असं होतं, साधी अशी, हे नव्हतं अशी, म्हणजे हे काहीच सुविधा नव्हती. झोपायचं जमिनीवर, चटया घालून, असं डबे आणून जेवायचं, असं म्हणजे जुन्या पद्धतीचं सगळं तसं होतं. त्यावेळी तुम्ही कुठून ते कुठून प्रवास केलेला? इथूनच भाऊच्या धक्क्यावरून मालवण. तेव्हा बोटी चालू असायच्या ना, ते नंतर ऍक्सिडेंट झाला ना ह्याच्यामुळे, तिथून आमचं बंद झालं जाणं. कोकणात जाण्यासाठी रस्त्याने 10-12 तास लागायचे, ट्रेनसाठी मोठी गर्दी असायची. मात्र हा प्रवास खुला केलेला, याचा किती फायदा होणार? आता बघूया, आता जाऊ तेव्हा कळेल ना आम्हाला किती तासात जातो, काय करतो, कसं आहे, काय ते नंतर कळणार. आत्ताच सध्या बसलोय, त्याच्यानंतर सगळं आम्ही देऊ पब्लिकला, बाबा तुम्ही जा, हे करा म्हणून. आता आम्हाला अनुभव येतील तेव्हाच आम्ही सांगणार ना. पण आहे आतली अरेंजमेंट एकदम सुंदर, मस्त, बसायला व्यवस्थित सगळं. नक्कीच या ठिकाणी अनेक प्रवासी जे आहेत ते या फेरीने प्रवास करत आहेत. त्यामुळे आता कोकणवासियांसाठी एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण का मुंबईहून कोकण अवघ्या 6 तासामध्ये त्यांना गाठता येणार आहे. त्यामुळे आजपासून ही सेवा सुरू झाली असून आता यापुढे या सेवेला कसा प्रतिसाद मिळतो हे आता महत्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन कमलेश सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.